नमस्कार. मागील भागातील चर्चेनंतर या भागात आपण हृदरोगाचे आधुनिक शास्त्राशी कंपॅरिझन म्हणजे त्या शास्त्रातील वेगवेगळे आजार, हृदरोगाची आयुर्वेदात सांगितलेली चिकित्सा व सरांचे काही रुग्णानुभव याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या हृदरोग या आजारामध्ये हृदयासंबंधी अन्य कोणत्या आजारांचा समावेश होतो व त्यासोबत आधुनिक शास्त्रात यामध्ये कोणकोणते आजार समाविष्ट केलेले आहेत किंवा त्यासंबंधी कोणत्या तपासण्या करणे गरजेचे आहे? हो, म्हणजे हा एक सगळ्यात मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याला आयुर्वेदामध्ये हृदरोगामध्ये बरीचशीच लक्षणं सांगितली आहेत आणि त्याची कारणं, लक्षणं आणि चिकित्सा हे एकाच ठिकाणी सांगितलेले आहेत. काही सर्जिकल इंटरव्हेन्शन आहेत तर ते सुश्रुतामध्ये वगैरे सुद्धा त्यांनी वर्णन केलेले आहेत पूर्वीच्या शास्त्रामध्ये सुद्धा. पण आत्ताच्या शास्त्रामध्ये, आधुनिक शास्त्रामध्ये नवनवीन टेक्निक्स आले आहेत आणि त्याची चिकित्सा सर्जिकल म्हणून सुद्धा आपण हृदरोगामध्ये केली जाते. पण हृदरोगामध्ये जवळजवळ 80% ते 90% सगळे जे आजार आहेत तर ते आपण औषधाने चिकित्सा करायची आहेत आणि 10-20% जे आजार आहेत तर ते जर अतिप्रमाणात हे झाले असतील तर त्याला तिथं सर्जिकल इंटरव्हेन्शन करणं कधी कधी गरजेचं लागतं. म्हणजे तिथं आयुर्वेदिक चिकित्सापेक्षा पण तिथं सर्जिकल इंटरव्हेन्शन करून मग आपण आयुर्वेदिक चिकित्सा अजून देऊन तर त्याची ताकद आपण वाढवू शकतो, हे करू शकतो. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर आपल्याला ॲलोपॅथिकमध्ये येणारा इच्छेमिक हार्ट डिसीज हे आहे, IHD म्हणतात त्याला. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा हळूहळू कमी होत चाललेला असतो. त्यामुळे बारीक दुखणं किंवा हे असणं, हार्टमध्ये बारीक दुखणं म्हणजे लहान प्रमाणात तो हार्ट अटॅकच आहे हे असतं. त्याच्यानंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक येणं, म्हणजे एखाद्या भागातला पूर्ण पुरवठा, मग ते अँटिरियर वॉलला असेल, इन्फिरियर वॉलला असेल किंवा कुठल्याही लॅटरल वॉलला असेल तर त्या ठिकाणचा पुरवठा म्हणजे कुठल्या भागात त्या ज्या कोरोनरी आर्टरी जातात ते कुठं ब्लॉक्स आहेत तर त्या अनुषंगानं एकदा एकदम सडन हार्ट अटॅक येऊन गेलाय. पण लगेच काही मृत्यू होत नाही प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये. जर वेळेत ती सगळी चिकित्सा झाली तर नंतर पेशंट बरे होतात. फक्त त्यांना परत त्याची कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट खूप छान पद्धतीनं केली तर त्यांना कुठलाही परत भीती राहत नाही. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सा त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे की मायोकार्डियल इन्फेक्शनमध्ये. त्याच्यानंतर व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजेस हे असतात, म्हणजे मायट्रल स्टिनोसिस आहे, ट्रायकस्पिड वॉल स्टिनोसिस आहे, अशा पद्धतीचे आजारसुद्धा खूप सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बीटा हेमोलॅटिक स्ट्रेप्टोकोकाय म्हणून घशाचं इन्फेक्शन होऊन आपल्या ह्या ज्या काही वॉल्स आहेत त्याला सूज आणते. त्यामुळे त्या वॉल झडपाच्या आहेत त्या झडपा पूर्ण बंद होत नाहीत, हे होत नाही. आणि त्या झडपा पूर्ण बंद न झाल्यामुळं ते रक्त उलटं यायला लागतं हे येतं आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्यासुद्धा तयार व्हायला लागतात. त्यामुळे ह्या व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजेस जे आहेत, मायट्रल स्टिनोसिस किंवा ट्रायकस्पिड वॉल स्टिनोसिस वगैरे, ह्यासुद्धा आपल्याला बरं करणं खूप हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणजे जी हृदयापासून जाणारी जी पल्मोनरी आर्टरी आहे किंवा आर्टरीज आणि वेन आहे त्याच्यामधलं हायपरटेन्शन वाढतं. त्यामुळे फुफ्फुसाकडे जी व्हेन म्हणजे जी आर्टरी जाते त्याच्यामधलं प्रेशर वाढल्यामुळं आपल्याला धाप लागायला लागते जास्त प्रचंड प्रमाणात. कधी कधी हे पल्मोनरी हायपरटेन्शन जे आहे हे कळतच नाही हे, तर PH म्हणतात त्याला, पल्मोनरी हायपरटेन्शन. तर बऱ्याच वेळेला त्यामुळे धाप लागते आणि नंतर पेशंटला क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस हे होतात. त्याच्यामुळे सारखं धाप लागणे, खोकला राहणे, हे राहणे, ही सुद्धा लक्षणं पेशंटमध्ये राहायला लागतात. आणि त्याच्यामध्ये सूजसुद्धा, पायावर सूज येते, चेहऱ्यावर सूज यायला लागते. तर ही लक्षणं सुद्धा बऱ्याच वेळेला असतात. हृदरोगामध्ये मी लक्षणं सांगताना शोथ एक राहिला त्याच्यामध्ये, विशेषतः चेहऱ्यावर काही जणांना शोध येतो. पण टिपिकल जर पायावर हे शोथ असेल आणि पिटिंग इडिमा असेल, जर ते आपण शोथला जर हे केलं तर ते दाबलं की ते दाबूनच राहतं आणि नंतर थोड्या वेळाने ते भरून येतं. तर त्या पद्धतीचा जो इडिमा आहे तर ते एक महत्त्वाचं शोध एक लक्षण आपल्याकडून राहिलं गेलं याच्यामध्ये, म्हणून मी आत्ता सांगितलं. त्याच्यानंतर हायपरट्रॉफी वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी झालेली असते. म्हणजे ज्या ह्याच्यातून आपल्याला ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते मेन शिरामधून सगळीकडे ते पुरवलं जातो. तर तो जो खालचा लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, जो कप्पा आहे, तर तो कप्प्यातून ते सगळीकडे हार्टला जे रक्तपुरवठा केलं जातं तर त्याची हायपरट्रॉफी होते, म्हणजे त्याचा व्यास वाढतो, हे होतं. तर हे सुद्धा कसं हळूहळू जर जास्त प्रमाणात जर अडथळे येत असतील त्याला हे असतील तर त्याला जोरात दाबायला लागतं. मग ते कुठलंही मशीन सारखं जोरात दाबून ते थोडंसं त्याचा व्यास वाढतो, हे होतं. तर ते सुद्धा एक आजार ॲलोपॅथिकमध्ये वर्णन केलेलं आहे. बऱ्याच काय ह्याच्यामध्ये जी एक प्रकारचं हे असतं, म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतो, हे EV नोड, हे नोड, मेटल नोड्स, त्या नोडपासून ते इलेक्ट्रिक करंट चालू होतं हे. आणि ते कधी कधी काय पेशंटमध्ये करंट कमी व्हायला लागतं, हे होतं.
हे होतं. त्यामुळं हर्ट जे आहे की नाही त्याच्यामध्ये ब्रॅडिकार्डिया येतं, म्हणजे जे नॉर्मल 70 ते 90 जे हार्टबीट्स असतात किंवा 60 ते 90 पर्यंत, तर ते कधी कधी 50, 55, 50 पर्यंत येतात हे असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ह्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिक करंट जे कमी होतं, तर त्या ह्याच्यामध्ये त्याला नवीन नोड बसवतात, ते इलेक्ट्रिक करंटचे ते मशीन बसवतात हे असतात. त्याचं ऑपरेशन, त्याच्यामध्ये मात्र ऑपरेशनच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा करावं लागतं हे असतं. आणि नंतर मग आयुर्वेदिक ह्याच्यानं थोडंसं हृदयाला ताकद देऊन त्याचं अजून जरासं काम वाढवता येतं, पण बऱ्याच वेळेला सर्जिकल इंटरव्हेन्शन तिथं सुद्धा करावे लागते हे असतात. तर ही अशा पद्धतीनं बऱ्याच वेळेला मग पायावर सूज येणे, हे होणे, ह्या संबंधी जे काही सगळे आजार त्याच्यामध्ये हे आहेत, आता लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे किंवा हे आहे, तर ह्या सगळ्या येतात. बऱ्याच रक्तवाहिन्यांच्यामध्ये स्क्लेरोटिक चेंजेस असतात किंवा हे असतात. तर ही सुद्धा अशी बरीचशीच अजून काही आजार सांगलेले आहेत ॲलोपॅथिकमध्ये. पण ही महत्त्वाची टिपिकल जे आजार आहेत, आणि हृदरोगामध्ये हेच सगळ्यात जास्त करून आजकाल दिसणारे ही सगळी आत्ता मी जे आधुनिक हे सांगितलेले आहेत, तर ही आजार त्याच्यामध्ये खूप करतात. आणि आयुर्वेदामध्ये आता जी काही सांगितली ती लक्षणं ह्याच आजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं येतात. म्हणजे काय काय जणांच्यामध्ये धाप जास्त लागते, काय काय जणांच्या छातीत जास्त दुखतं, काय काय जणांना पित्ताचा त्रास जास्त होतो, काय काय जणांना शोध येतो, अशी वेगवेगळी ह्याच आजारामध्ये ही लक्षणं यायला लागतात. आता ह्याच्यामध्ये तपासण्या कुठल्या केल्या गेल्या पाहिजेत, तर बऱ्याच वेळेला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG केलं जातो, हे जातो. त्याच्यानंतर विशेषतः अँजिओग्राफी सुचवली जाते हे असतात, किंवा हर्टचं इकोकार्डिओग्राम केला जातो, इकोकार्डिओग्राफी केली जाते, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अँजिओग्राफी केली जाते. त्याच्यानंतर हर्टमधल्या काही एन्झाईम्स आहेत, कार्डिओट्रोपिन किंवा हे, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेलाय की नाही हे असतात, की काही त्यामुळं काही एन्झाईम्स आणि हार्मोन्स वाढतात, तर त्यांच्यासुद्धा बऱ्याचशाच तपासण्या केल्या जातात. ट्रोपोनिन म्हणून आहे हे आहेत. तर ह्या सुद्धा तपासण्या त्या डॉक्टरकडून त्यावेळेला जर केल्या, तर आपल्याला एक अंदाज येतो की ते एन्झाईम्स वगैरे वाढले असेल तर बारीक अटॅक येऊन गेलाय हे आपल्याला समजतं हे असतात. तर मग त्याची चिकित्सा मग त्या पद्धतीनं त्याची हे करून आपल्याला कळलं जातं. आता अँजिओग्राफी केल्यानंतर सुद्धा त्या ह्याच्यामध्ये आपण सिरेतून हे करून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, तर त्या पूर्ण व्यवस्थित आहेत की नाही, किंवा त्यांच्यामध्ये ब्लॉक्स आहेत का, किंवा त्याच्यामध्ये रक्ताची गुठळे आहे का, हे बघितलं जातं हे असतं. आणि इकोकार्डिओग्राफीमध्ये बऱ्याच वेळेला प्रत्येक चेंबर कसा आहे, त्याच्या झडपा, हृदयाच्या झडपा कशा आहेत, आणि ते प्रत्येकाचं वॉल कसं आहे, आणि पल्मोनरी हायपरटेन्शन वगैरे आहे का, तर हे इकोकार्डिओग्राफीमधून कळतं हे असतं. आणि ECG मधून आपल्याला बारीक रक्तपुरवठा कुठं कमी झाला आहे का, सुरुवातीचं डायग्नोसिस हे ECG मधून होतं. त्याच्यामध्ये काही शंका आली तर इकोकार्डिओग्राफी करायची. इकोकार्डिओग्राफीमध्ये सुद्धा व्यवस्थित नाही कळलं तर अँजिओग्राफी करायची हे असतात. अँजिओग्राफी हे असतात. मग अँजिओप्लास्टी हे नंतरचे आहे, जर खूप मोठे ब्लॉक्स असतील तर अँजिओप्लास्टी केली जाते. पण ह्या ह्याच्यामध्ये मी ॲलोपॅथिक प्रमाणे सांगितलं, ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये बरेचसेच उपचार आहेत की जे सुरुवातच केलं तर आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो हे असतं. म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आपण तपासण्यामध्ये करून घ्यायला पाहिजे. मग बाकी कसं आहे, CBC आहे, युरिन आहे, ह्या तपासण्या रुटीनमध्ये जे केले जातात, किंवा युरिया क्रिएटिन आहे, किडनी संबंधी सुद्धा त्याचा काय परिणाम, जास्त दिवस हायपरटेन्शन राहून किडनीवर काय परिणाम झालाय काय, तर क्रिएटिनिन हे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक राहिलं म्हणजे आपलं कोलेस्ट्रॉल हे असतात. लिपिड प्रोफाईल म्हणजे त्याच्यामध्ये सगळे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल, त्यांचे रेशिओज हे ते वगैरे, तर आणि ट्रायग्लिसराइड्स हे त्याच्यामध्ये सगळं बघितलं जातं. म्हणजे त्यामुळं आपल्याला जर जास्त प्रमाणात चरबी जाऊन जर त्या हृदयामध्ये साचली तर ते ब्लॉक्स निर्माण करायला लागतं. म्हणून लिपिड प्रोफाईल एक त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे हे असतं. तर ह्या सगळ्या तपासण्या म्हणून खूप उपयोगी ठरतील. आपल्याला एक हृदरोग कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय हे आपल्याला कळतं. नक्कीच सर, हृदरोगाबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलीच, पण आता हृदयाचा आजार झालाय असा रुग्ण जर आपल्याकडे आला तर आपण त्याला आयुर्वेदिक काय चिकित्सा करू शकतो? सोबत पंचकर्म, आयुर्वेदात सांगितलेलं पंचकर्म, योगा, प्राणायाम याचा किंवा कोणते पथ्य पाहिले पाहिजे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. हो, आयुर्वेदामध्ये मी नेहमीच आपण चिकित्सेचा हा थोडासा मोठा प्रश्न राहील, पण सविस्तर ह्याचं खूप हे माहिती घेतली गेली पाहिजे. म्हणजे आपल्याला निर्णय घेता येतात की कोणत्या पद्धतीची चिकित्सा घ्यायला पाहिजे आपण हे असतं. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पथ्याचा भाग आहे. हे आत्ता मी जी काही कारणं तुम्हाला सांगितलीत हे सांगितली, म्हणजे अतिगुरू, अतिस्निग्ध, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा व्यसनं, झोप संबंधी किंवा हे वेग रोखणं, तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. तर हेच पथ्य आहे. पथ्य म्हणजे काय, हे सगळं खाऊ नयेत, ह्या गोष्टी करू नयेत हे. तर हे आहे. आणि त्याच्यानंतर त्यासाठी जे काही चांगलं खाणं पिणं आहे तर ते केलं गेलं पाहिजे. ते पथ्याचं खाणं.
म्हणजे चांगल्या गोष्टी खाल्ल्या गेल्या पाहिजेत हे असतात. म्हणजे आता कसं आहे की अति हरभऱ्याचं खाल्ल्यामुळे सुद्धा गॅसेस होतात. तर त्यामुळे आम्ही ह्या पद्धतीची सगळी पथ्ये सांगतो हे असतात की तेलकट तिखट अति प्रमाणात जाळल्याचे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, मांसाहार ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. सिगरेट, स्मोकिंग, तंबाखू आणि हे ड्रिंक्स वगैरे हे बंद केले गेले पाहिजेत. आणि ताणतणाव सगळ्यात मेन कमी केला पाहिजे. हे झालं पथ्याचा भाग हे झाला. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे तो शोधनाचा भाग हे असतो की बऱ्याच वेळेला हे आजार वेगवेगळ्या एज वाईजली कुणाला कुठला आजार होतो त्या अनुषंगानं पंचकर्म करावी लागतात हे असतात. बऱ्याच वेळेला म्हणजे लहान मुलांना सुद्धा काही प्रकारचे हार्ट डिसीज असतात. मध्यम तरुणामध्ये आणि मध्यम याच्यामध्ये सुद्धा वयामधले काही डिसीजेस आहेत. आणि 40 नंतर 60पर्यंतचे आणि 60 नंतरचे काही हृदरोग आहेत हे आहेत. तर त्या पद्धतीचे सुद्धा थोडंसं हे करून आपल्याला डिस्ट्रीब्युशन करून हे केले गेले पाहिजे. फक्त काही प्रकारच्या हृदरोगामध्ये आपण वमन चिकित्सा करू शकतो. व ॲक्च्युली हृदरोगामध्ये वमन हे वरचे सांगितलं आहे, पण काहीमध्ये हलक्या प्रमाणात जर पित्त किंवा कफाचा असेल तर लघुवमन आपण प्रक्रिया हे जास्त केले जातात असतात. हृदयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विरेचन चिकित्सा हे असते. तर ह्याच्यामध्ये पित्त आणि वाताचं अनुलोमन खूप छान पद्धतीनं होतं, ज्यामुळं ह्या हृदयाला त्रास होतो तो गॅसेस पित्तचा जो भाग आहे तर तो सगळा जर चांगल्या पद्धतीनं निघून गेला तर मात्र हृदरोग टाळण्यासाठी खूप छान उपयोग होतो. त्यामुळं हृदय रोगामध्ये आपण विरेचन चिकित्सा ही सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे. त्याच्यानंतर दुसरी चिकित्सा म्हणजे बस्ती हे असतात. तर त्याच्यामध्ये एकतर गुदमार्गातून जो आपण नेहमीचा बस्ती देतो तर तो बस्ती, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही सहचर तेल, दशमूळ सहचर तेल, अनवसर आणि निळू बस्ती असा दोन्ही दिला जातो हे दिलं जातं. तर 14 दिवसाचे दर 2 किंवा 3 कोर्स केले तर बरेचसेच व्हॅल्व्युलर डिसीज आहेत किंवा त्या हृदयाला ताकद द्यायची आहे किंवा हायपरट्रॉफीज आहे तर ह्या सगळ्या कमी येण्यासाठी खूप छान पद्धतीनं मदत होतं. आणि ते गॅसेस सगळ्या निघून गेल्यामुळे हार्टवरचा प्रेशर होऊन हृदयाची रक्तपुरवठा हे करण्याची ताकद वाढायला लागते. ब्लॉक्स कमी करण्यासाठी सुद्धा खूप काही उपचार आहेत आपल्याकडं हे असतात. तर त्या पद्धतीचे सुद्धा काही क्षार पदार्थ आहेत, दशमूळचा काढा आहे किंवा हे आहेत, तर ती सुद्धा औषधं शमन औषधामध्ये दिली जातात. त्याच्यानंतर थोडासा पंचकर्मामधलाच भाग राहिला की हृदयावर एक प्रकारचं आपण पाळं करून त्याच्यामध्ये तेल घातलं जातं. म्हणजे ह्या व्हॅल्व्युलर डिसीज आहेत, हायपरट्रॉफीज आहेत किंवा रक्तवाहिन्या चांगल्या पद्धतीच्या ज्या कोरड्या झाल्यात किंवा टणक झाल्यात तर त्यांना मऊपणा येण्यासाठी तिथं तेल घातलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला सगळे हृदरोग काय नुसतं अति तेलामुळे होतं तसं नाही, तर काही हे वातामुळं गॅसेसमुळे सुद्धा त्यांचं त्रासदायक होतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला विशेषतः काय केलं गेलं पाहिजे तर हृदबस्ती केली गेली पाहिजे. तर ह्याला हृदबस्ती म्हणतो आपण. तर ही हृदबस्ती केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट राहते म्हणजे अति ताणतणाव, अति चिडचिडपणा, अति क्रोध ही जी काही कारणं आहेत किंवा ही जी काही लक्षणं सुद्धा येतात हे आणि ज्याच्यामुळे हृदरोग होतो त्या पेशंट्समध्ये तुम्हाला शिरोधारा केली गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची हे असतात. तर जटामांसी तेलाची, ब्राह्मी तेलाची किंवा त्वचा तेलाची ह्या पद्धतीची किंवा बला तेलाची, तर ह्या वेगवेगळ्या शिरोधारा त्या पेशंटच्या कंडिशन्स बघून आपण कुठल्या तेलाची शिरोधारा करायची. तर ही शिरोधारासुद्धा तुम्हाला म्हणजे 14 दिवस किंवा 21 दिवसाच्या अशा 2 किंवा 3 कोर्स केल्या तर मानसिक स्थिती पण बऱ्याचशाच पेशंट्समध्ये खूप सुधारते हे होते. आणि त्याच्यानंतर मानसिक कंडिशन आणि हे चांगलं राहण्यासाठी सगळ्यात म्हणजे योग प्राणायाम हे असतात. तर हृदयामध्ये योग प्राणायाम ही संजीवनी आहे, लक्षात ठेवा हे असतात. त्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी येण्यासाठी सुद्धा कपालभाती खूप उपयोगी पडते. वजनं कमी होतात. अनुलोम विलोम करा, भस्त्रिका प्राणायाम करा, ओंकार करा, ज्यामुळं स्ट्रेस स्ट्रेन कमी होतो हे होतं. सगळ्या अवयवाला ऑक्सिजन पुरवठा अजून वाढवला जातो. हृदयाला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी सुद्धा, पल्मोनरी हायपरटेन्शन कमी करण्यासाठी सुद्धा प्राणायामाचा खूप छान पद्धतीनं आपण उपयोग करून घेऊ शकतो हे असतात. तर त्यामध्ये मग हलकेसे काही योग सुद्धा आपण करावेत. तर विशेषतः ध्यानस्थ योग जे आहेत, आसनं जी आहेत तर ती जास्त केली गेली पाहिजेत हे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये पद्मासन आहे, भुजंग आहे, आपलं वज्रासन आहे हे असतात. म्हणजे आपण ज्या गोष्टीमध्ये ध्यान करत बसतो तर ते आसनं सुद्धा ह्याच्यामध्ये उपयोगी पडतात. काही जणांचे पोटाचे आजार आहेत त्याच्यामध्ये मग पोटावर झोपून, पाठीवर झोपून जे योगा सांगितले तर ते केले गेले पाहिजेत हे असतात. त्याच्यानंतर आपण जी शमन चिकित्सा आहे तर ती त्या आजारानुषंगानं ठरलेली किंवा काही गोष्टी आपण बदल करू शकतो हे. तर त्या अनुषंगानं हे जी चिकित्सा आपल्याला करता येते. आता त्याच्यामध्ये प्लक्ष म्हणून वनस्पती आहे तर हे आहेत, तर ते जर उगाळून दिलं तर हृदयातले ब्लॉक सुद्धा कमी यायला लागतात हे असतात. हृदयाचं जे व्हेंट्रिकल आहे त्याला ताकद येऊ शकते
हे असतात. त्यामुळे ते 21 दिवसाचे 2-3 कोर्स आम्ही देतो हे असतात. तर ते प्लक्ष म्हणून वनस्पती ती आपण उगाळायला देतो हे असतात. त्याच्यानंतर आता मी जसं सांगितलं की दशमूळ काढा, यवक्षार आणि सैद्ध घालून देणं, त्यामुळे ब्लॉक्स निघायला लागतात, मधले जे ब्लॉक्स आहेत तर ते कमी यायला लागतात. किंवा मेदोपाचक सारखी औषधं आहेत जी लिपिड प्रोफाईल जास्त वाढलेली आहेत तर ती त्याच्यामध्ये वापरता येतात. त्याच्यानंतर लसूणचा शिरपाक वापरता येतो, लसणाची औषधं आहेत किंवा लसूणाची वटी वापरल्यामुळे सुद्धा लिपिड प्रोफाईल कमी यायला लागतं. त्याच्यानंतर अर्जुन शिरपाक आहे यासाठी, म्हणजे अर्जुन जी वनस्पती आहे तर त्या काही जणांच्यामध्ये अर्जुन अरिष्ट वापरणं गरजेचं असतं, काही जणांच्यामध्ये अर्जुन शिरपाक वापरणं गरजेचं असतं. म्हणजे वातज प्रकार असेल तर अर्जुन शिरपाक वापरायचा, कफज प्रकार असेल तर अर्जुन अरिष्ट वापरायचं, तर हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मग हृदयानं रस आलेला आहे, प्रभाकर वटी आलेली आहे. तर अशा खूप साऱ्या रसकल्प सुद्धा आपल्याकडे खूप प्रमाणात आलेले आहेत. रसपाचक आला आहे, म्हणजे रसधातू चांगला करून घेणं, लिव्हरचं काम चांगलं करण्यासाठी आरोग्यवर्धीनं वापरणं गरजेचं आहे. तर अशा खूप साऱ्या असंख्य आपण वेगवेगळे औषधं रक्तवाहिन्या चांगलं करण्यासाठी, पोटाचे विकार, म्हणजे मी तर म्हणतो की अगदी बेसिक आपण पित्त कमी करण्यापासून पोट साफ करण्यापर्यंतची ही औषधं सुद्धा हृदरोगामध्ये खूप उपयोगी पडतात. म्हणजे मी आता बऱ्याच पेशंटमध्ये काय जे हार्ट डिसीज म्हणून आलेत किंवा हायपरटेन्शन वाढलेत म्हणून आलेले आहेत तर त्यांना मी बऱ्याच वेळेला पोट चांगलं करणारी औषधं दिल्यावर सुद्धा पेशंटचा बीपी एकदम कमी होऊन जातो. त्यांना पित्ताची औषध दिली तरी सुद्धा बीपी कमी येते, कारण ते गॅस सगळं कमी आला, पोट चांगलं झालं की त्याच्यावरचं हृदयावरचं प्रेशर कमी येतं, हे येतं आणि ते पूर्ण बरं होतं. म्हणजे बरेच डॉक्टर म्हणतात की हायपरटेन्शन बरं होत नाही, तर त्यातले माझं असं मत आहे की 60% तरी प्रकारचे हायपरटेन्शन आपण आयुर्वेदा थ्रू इझिली बरे करू शकतो. आणि काही यांना आयुर्वेदिक औषधं देऊन सुद्धा आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे असतात. त्यामुळे हा सुद्धा एक मोठा ऑप्शन आहे लोकांसाठी की आपण आयुर्वेदिक हायपरटेन्शनसाठी सुद्धा हे असतात. आपण जमलं तर एखाद्या हायपरटेन्शनवर सुद्धा आपण एक हे घेऊया, म्हणजे त्याचे एक कारण आणि त्याचं एक हे म्हणजे हृदरोगातली बरीचशीच आहेत पण त्या अनुषंगाने सुद्धा आपण विचार करू शकतो. तर ही सगळी औषधं इतक्या प्रमाणात आहेत आयुर्वेदामध्ये, तर ती फक्त योग्य निदान करून योग्य वैद्यांच्याकडूनच चिकित्सा घ्यायची हे असतात. पण बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खूप सारे भरमसाठ पैसे घेऊन वगैरे खूप साऱ्या काही चिकित्सा केल्या जातात, हे पण चुकीचं आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा. तर आपण हे जर व्यवस्थित पद्धतीनं हँडल केलं आणि लवकर जर चिकित्सा घेतली तर तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा ही नक्की फलदायी होईल, ही माझी अगदी खात्री आहे हे असतात. आणि आपण त्या पद्धतीनं बरेच पेशंट्समध्ये देऊन बघितलेले आहेत. म्हणजे काय पेशंटला सांगितले डॉक्टरने की आत्ता अँजिओप्लास्टी केली आहे पण तुम्हाला ओपन हार्ट सर्जरी करायला लागेल. आता पेशंट माझ्याकडे 5 वर्षाला ट्रीटमेंट घेतलेत ते आता ओके आहे हे असतात, म्हणजे त्यांना कुठलीही ओपन हार्ट सर्जरी करावी लागलेली नाही हे असतात. तर शक्य तेवढं आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन किती कमी करता येईल तेवढी करून घ्यावी. आणि अगदी जिथं नाविलाज आहे, तिन्ही ब्लॉक्स आहेत तर तिथं अगदीच गरज लागली तर सर्जरी करावीत. नाहीतर बरेचसेच हृदरोग मी आता जसं सांगितलं 80 ते 90% हृदरोग हे औषधांनी, पंचकर्मांनी आणि योगाने हे बरे करता येतात, हे माझी नक्की खात्री आहे. नक्कीच सर, तुम्ही हृदरोगाबद्दल इतकी सविस्तर आणि विस्तृत आयुर्वेदिक चिकित्सा सांगितली. मग त्या शोधन असेल, शमन असेल, पंचकर्म, योगा, प्राणायाम आणि ज्या सर्जरी गरजेच्या आहेत खरं करायच्या त्या करायच्या आणि बाकीच्या टाळायच्या, ही माहिती घेऊन प्रेक्षक खरोखरच आपला आजार असतील ते आयुर्वेदाकडे लवकरच वळतील आणि आपला आजार बरा करतील. तर माझा पुढचा प्रश्न असा की तुमच्या आता 18 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असा कोणता रुग्ण आहे का ज्याचं तुम्ही पूर्णपणे आयुर्वेदिक चिकित्सा देऊन त्याचा हृदयाचा आजार पूर्णपणे बरा केला आहे? हां, तसे बरेचसे जवळजवळ आत्ताच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये जवळजवळ 5 ते 6 रुग्ण असे आहेत की ब्लॉक असलेले पेशंट जे आहेत हे आहेत. हे एखाद्या पेशंटमध्ये अँजिओप्लास्टी करून त्यांनी पाठवलेलं आहे पण त्यांना ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती आत्ता जसं मी सांगितलं. त्याच्यानंतर मी त्यांना 1 वर्ष 1.5 वर्ष पूर्ण चिकित्सा दिली आणि त्यांना कुठलंही ओपन हार्ट सर्जरी करावी लागलेली नाही. आणि ह्या पेशंटमध्ये शिरोधारा, हृदबस्ती आणि बस्ती ही चिकित्सा केली गेलेली आहे आणि रुटीन त्यांना शोधन चिकित्सा म्हणजे हे वगैरे. तर अजून एक लेडीज पेशंट ज्या होत्या त्यांना 2 ब्लॉक्स होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना अँजिओप्लास्टी करायलाच पाहिजे हे असतात. तर त्यांना सुद्धा आपण आता जसं सांगितलं की उगाळायचं औषध हे असेल, त्याच्यानंतर बाकीची औषधं, त्याच्यानंतर पंचकर्म हे केल्यामुळं पेशंट्सला आत्ता माझ्याकडे ते अजून 12 वर्ष झाली ट्रीटमेंट घेतात तर त्यांना परत कुठलाही हृदयाचा त्रास झालेला नाही आहे. तर इतक्या छान पद्धतीनं ते बरे होऊन गेलेले आहेत हे असतात. काही व्हॉल्युलर हार्ट डिसीजेस सुद्धा काही केसेस आल्या तर त्यांना खूप सूज वगैरे राहायची आणि रक्तप्रसारक औषधं देऊन ती पेशंट औषधाने इतकी छान पद्धतीनं बरे झाले. स्टेनोसिस कधी कधी पूर्ण बरं होत नाही पण त्यांची सगळी लक्षणं पूर्ण कमी आली. तर त्याच्यानंतर LVH म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर इजॅक्युलेशन फॅक्टर म्हणजे काय पेशंटमध्ये 40%, 45%, 35% पर्यंत कमी आलेलं पेशंट
परत त्यांचं 55% पर्यंत गेलेली सुद्धा पेशंट आपल्याकडं आहेत. म्हणजे त्याचे वात तिथला कमी आल्यामुळं ते इजॅक्युलेशन परत वाढवतं, त्यांना ताकद मिळते. तर आयुर्वेदिक औषधांचं हे एक सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि इचेमिक हार्ट डिसीज वगैरे सुद्धा तर पेशंट हे सहज बरे होतात, असं माझा अनुभव आहे हे असतात. म्हणजे इचेमिक हार्ट डिसीज तर मी जवळजवळ एक 20 तरी पेशंट अगदी आपण आपल्या आयुर्वेदिक चिकित्सेनं पूर्ण बरे झाले हे झालेले आहेत. आणि हायपरटेन्शन सुद्धा बरेचसेच पेशंट, म्हणजे आता बरेचसेच माझ्याकडचे जे पेशंट आहेत तर ते पूर्ण आयुर्वेदिक, त्यातले एक 10-20 पेशंट तर पूर्ण बरे झाले आणि एक 20-30 पेशंट हे आपल्या आयुर्वेदिक चिकित्सेवर पूर्ण हायपरटेन्शन मेंटेन केलेले पेशंटसुद्धा आपल्याला माझ्याकडे आता मी बघतोय आणि बघायला मिळतात. कारण पूर्वीच्या कंडिशन्स आमच्या प्रॅक्टिसमध्ये पूर्वी इतके पेशंट येत नव्हते हार्टचे, पण आत्ता 7-8 वर्षात मात्र हृदरोगाचे आयुर्वेदाकडे येणारे पेशंटची संख्या खूप वाढलेली आहे. आणि त्याच्यानंतर कोरोनानंतर सुद्धा आता आजकाल खूप वाढले. त्यामुळं आपल्याला एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन पण घेतलं पाहिजे, होऊ नये म्हणून ही सगळ्या कारणांचा एक योग्य पद्धतीनं ही कारणं टाळली गेली पाहिजेत. हृदरोग होऊ नये म्हणून वमन विरेचन केलं गेलं पाहिजे. हृदरोग होऊ नये म्हणून योगा प्राणायाम आधीपासूनच केलं गेलं पाहिजे. योग्य व्यायाम केला गेला पाहिजे. खाण्यापिण्याचं हे केलं तर फिट राहिलं पाहिजे. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आधी होऊ नये म्हणूनच काळजी घ्यायची आणि चुकून त्यातनं सुद्धा झालाच हे झाला, कारण शेवटीला माणूस आहे, त्याला स्ट्रेस येणार, त्याला हे होणार, त्यामुळे सुद्धा काही आजार हृदरोगाचे होणार. तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच ही आयुर्वेदिक चिकित्सा फलदायी होईल, सफल होईल ही. आणि त्या पद्धतीनं फक्त मात्र सगळी पूर्ण चिकित्सा करून घ्यायची. बरीच लोक कसे आहेत, डॉक्टर नुसतं औषधं द्या, आम्ही पंचकर्म करून घेणार नाही. काय काय जण येतात नुसतं पंचकर्म करून घेतात, औषधं खात नाही. तर दोन्हीचा जर संयोग व्यवस्थित झाला आणि त्याच्याबरोबर तुम्ही योगा प्राणायाम केला, हे केला, तर तुम्हाला बऱ्याच वेळेला परत कुठल्याच औषधाची जास्त गरज भासणार नाही हे असतात. त्यामुळे योगा प्राणायाम हे तर एक संजीवनी आहे हृदरोगासाठी हे असतात. आयुर्वेद जसं एक मोठी संजीवनी आहे तसं त्याच्याबरोबर परत होऊ नये म्हणून सुद्धा योगा प्राणायाम एक मोठी संजीवनी आहे. त्यामुळं प्रिव्हेन्शन, क्युअर आणि अपुनर्भव हे म्हणजे परत होऊ नये म्हणून ह्या तिन्ही गोष्टीवर हृदरोगासाठी लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला काही लक्षणं असतील, तुमच्या घरच्यांना काही लक्षणं असतील, आपल्या परिवारातले कोणाला काही लक्षणं असतील तर तुम्ही नक्कीच मॉडर्न डॉक्टरांचा गरज लागली तर सल्ला घ्याच, पण आयुर्वेदिक चिकित्सेकडं तुम्ही दुर्लक्ष करू नका. जर गरज असेल तर तुम्हाला आयुर्वेदिक चिकित्सा उलट जास्त फलदायी होईल ही माझी नक्कीच खात्री आहे. नक्कीच सर. आजच्या या चर्चेमध्ये आपण हृदरोगासंबंधित सविस्तर आयुर्वेदिक चर्चा केलीच. यामध्ये कारणे असेल, लक्षणं असेल, चिकित्सा असेल, पथ्यापथ्य असेल, याबद्दल माहिती बघितली. सरांनी तुम्ही सांगितलेले त्रिसूत्री म्हणजे प्रिव्हेन्शन, क्युअर आणि अपुनर्भवत्व याची पण सविस्तर माहिती दिली. याचा नक्कीच सगळ्या प्रेक्षकांनी, जे प्रेक्षक बघत आहेत ते प्रेक्षक फायदा घेतील आणि आपला हृदयाचा आजार, अनावश्यक तपासण्या, अनावश्यक सर्जरीज टाळून योग्य त्यावेळी लवकरात लवकर आयुर्वेदाकडे वळून आपला हृदयाचा आजार बरा करतील ही अपेक्षा करतो. सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी सर्वांकडून तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.